नमस्ते, मी वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख, डायरेक्टर श्री विश्वगंधा आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल संगमनेर। आज आपण जागतिक योगा दिनानिमित्त एक वीरभद्रासन म्हणून एक आसन आज बघणार आहोत। माझ्यासोबत आहे माझी विद्यार्थिनी हर्षदा नागरे आहे, तर ती आपल्याला आज वीरभद्रासन करून दाखवणार आहे। वीरभद्रासन जे आहे त्याच्या स्टेप्स आपण आता सुरू करूया। वीरभद्रासनामध्ये अगोदर ताडासनामध्ये उभं राहावं, दोन्ही पाय एकमेकाला जोडावे आणि हात वरती घ्यावे। दोन्ही पण हात वरती घेतल्यानंतर अगोदर उजवा पाय पुढे घ्यायचा, उजवा पाय पुढे घेऊन थोडंसं गुडघ्यामध्ये हलकासा वाकवायचा आणि डावा पाय पूर्ण मागे घेऊन तो आडवा असा करायचा आणि मग थोडंसं कमरेमध्ये स्ट्रेच देऊन थोडासा बाक देऊन शरीर थोडंसं मागे न्यायचं। हे वीरभद्रासन आहे। वीरभद्रासनामुळे असं होतं की आपले पोटाचे स्नायू जे आहेत, पोटाचे स्नायू त्यातनं त्याची ताकद वाढते आणि बऱ्याच जणांना सेंट्रल ओबेसिटीचा त्रास असतो, म्हणजे त्यांचं पोट मोठं असतं। अशा लोकांनी नियमितपणे वीरभद्रासन जर केलं, त्यांचं पोट त्याच्या आतमध्ये जाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा त्यांना होत असतो। त्याच पद्धतीने पायाची, मांडीची, पोटीच्या स्नायूंची ताकद वाढण्यामध्ये, कमरेचा पोश्चर गेट व्यवस्थित मेंटेन राहण्यामध्ये देखील वीरभद्रासनात चांगल्या पद्धतीने फायदा होतो। जे लोक ऍथलीट असतात, ज्यांना पळायचं असतं, अशा लोकांनी नियमितपणे वीरभद्रासन जर केलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या पायाची स्नायूंची ताकद वाढण्यासाठी त्यांना नक्कीच चांगल्या पद्धतीने फायदा होईल। त्याच वीरभद्रासनामध्ये आणि पुढच्या स्टेप मध्ये पुढच्या बाजूनी वाकणं, म्हणजे आपली छाती जी असते, छाती गुडघ्याला टेकवणं आणि हात अशी पुढे पूर्णपणे घेणं, अशी वीरभद्रासनाची आणखी एक पुढची स्टेप आहे। तिथपर्यंत जर वीरभद्रासन जर केलं, त्याच्या देखील आपल्याला सेंट्रल ओबेसिटी कमी होण्यासाठी, पोट कमी होण्यासाठी निश्चित चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो। धन्यवाद।